हॅलो एव्हरीवन, फूड रेसिपी या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पत्तागोबीची भाजी। पत्तागोबीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य लागेल कापलेला थोडंसं लसूण, कढीपत्ता, हिरवी मिरची, जिरे, मोहरी, चवीपुरतं मीठ, हळद, थोडंसं भिजवलेली चणा डाळ, कोथिंबीर आणि कापलेली पत्तागोबी। चला तर मग सुरू करूया आपण आपल्या रेसिपीला। सर्वप्रथम एक कढई ठेवून घ्यायची, त्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घ्यायचं। जास्त पण तेल नाही घालायचं। इथे आता आपलं तेल गरम झालेले आहे। आता आपण यामध्ये जिरे मोहरी घालून घेऊ। जिरे मोहरी छान कडू द्या। हे पहा, जिरे मोहरी छान कडलेले आहेत। आता आपण यात कढीपत्ता घालून घेऊ। यानंतर आपण यामध्ये कापलेले मिरचीचे तुकडे घालून घेऊ आणि छान सगळं साहित्य तळू देऊ। हे सगळं साहित्य जोपर्यंत तळत आहे तोपर्यंत आपण या पत्तागोबीवर चणा डाळ टाकून घेऊ। अशी व्यवस्थित टाकून घ्यायची कापलेल्या पत्तागोबीवर। आता आपण या फोडणीमध्ये लसूण घालून घेऊ। लसूण जर सुरुवातीलाच घातला तर पूर्ण करपून गेला असता, त्यामुळे लसूण थोड्या वेळानेच घालून घ्यायचा। आता आपण या फोडणीमध्ये थोडीशी हळद घालू। अर्धा चमचाला थोडंसं कमी असलेली हळद घालून घ्या आणि सगळी साहित्य छान असे परतवून घ्या। हे सगळं साहित्य एकदा छान परतवून घेतल्याच्या नंतर आपण जे कापून घेतलेली पत्तागोबी आणि त्याच्यावर चणा डाळ टाकून घेतली ती या फोडणीमध्ये टाकून घ्या आणि सगळं साहित्य छान परतवून घ्या। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्या। मीठ घालून परत एकदा परतवून घ्या आणि आता आपली ही भाजी शिजण्यासाठी 7 ते 8 मिनिटे झाकून ठेवा। हे पहा, पत्तागोबीची भाजी आपली छान शिजलेली आहे। आता आपण यामध्ये वरतून कोथिंबीर घालून घेऊ। कोथिंबीर घालून भाजीला छान असं परतवून घ्या आणि 1 ते 2 मिनिटे परत झाकून ठेवा। भाजी शिजत असताना नेहमी त्याला अधूनमधून परतत राहायचं, म्हणजे भाजी आपली व्यवस्थित शिजल्या जाते। याला आता 1 ते 2 मिनिट असं झाकून ठेवू। तर मग कशी वाटली तुम्हाला पत्तागोबी बनवायची रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।